पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन माझ्या कानाला बघितलं मी, पण काय झालं बघितल्यानंतर त्यानं तर माझं मनच वेधून घेतलं. काय पाहिला पाहिला नंदाचा, अरे त्या नंदाच्या नंदलाला मी बघितलं, पण त्यानं माझं मनच वेधून घेतलं बाबा. हा वेडी झाली मी, बावरले मी हरी. काय बावडी झाली हो, काय अशी बावडी झाली, त्यानं माझं मन पूर्ण वेधून घेतलं. हा माझ्या चित्तात पूर्ण त्यानं वेधून घेतलं. आणि इकडे त्या ठिकाणी एवढा आनंद वर्षाव निर्माण झाला. मग इकडे मात्र कंसाचं टकोर काही ठिकाणून राहिलं नाही. कंस हातबल झाला, बेचैन झाला, उदास चेहरा कंसाचा असा बसलेला एका ठिकाणी. कंस राजा आणि कंसले दुःख जर होई गे, प्रजानं दुःख जर लाय तर राजा दूर करू शकस, पण राजाला दुःख होई गे तर कोण दूर करी. पण राजाला दुःख झालं ना, प्रजाला दूर करावं लागतं. हा कंसाला एवढा दुःख झाला, उदास होता. आली कंसाची बहीण त्या ठिकाणी, कोण म्हणजे तुम्हाला बी माहिती आहे. हा आईने चालू आहे, तुम्हाला बठ माहिती आहे, फक्त तुम्ही परीक्षा लिहा ना, देल कितलं बस सांगू द्या, असं आहे ना. हा पुतना त्या ठिकाणी आली, म्हणजे भाऊ काय चालणार नेमकं, आजारी का, डोकं दुख राहिलं का. हा आम्हाला दयानंद भाऊ सांगा गोव्याला येईल. काय काय आजारी का, काही त्रास आहे का, काही टेन्शन आहे का, मला सांग. बहीण तुझी आहे, तुझ्यासाठी काय नाही करणार, काही पण काय तुझ्यासाठी काय नाही करणार. म्हणे गोकुळामध्ये माझा वैरी, माझा दुश्मन आहे, कृष्ण आहे, आणि तो माझा वध करणार आहे, मला मारणार आहे. मला चिंता करू नको, मी आत्तेच असेल तर मारीस. कोण म्हणत, पुतना. ती नावच पुतना आहे, जी पवित्र नाही तिला म्हणतात पुतना. हा आणि ती पुतनानं मात्र स्तनामध्ये विष भरलं आणि निघाली ना महाराज. कुठे, हा निघाली श्रीकृष्ण भगवंताकडे. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी यशोदेला आरोडी दिली. म्हणे यशोदा, अगं यशोदा बाहेर निघ. म्हणे कोण एवढा सकाळ सकाळ येईल. म्हणे मी. म्हणजे तू कोण, मी तुला ओळखत नाही. म्हणले ओळखत नाही, अरे तुड्याला आपण लग्नामध्ये आपली भेट झाली ना, तुने जिजबईंनी मानबईंनी पुई बहीणचे. म्हणे मी म्हणतो नातं तर मला समजी राहिलं नाही, तू सांगी राहिली करी, तुला तर काही कुठे देखेल, तुला काही कुठं बघितलं नाही, कसं काय आली. अगे म्हणले मला माहिती पडलं की तुला मुलगा झाला, मी मुलगा बघण्यासाठी आले. हा इकडे बाहेर चर्चा चालू. तेवढा मग त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतानं रडायला सुरुवात केली. हा काय, हा रडायला सुरुवात केली. आणि इकडे चर्चा चालू. तोपर्यंत पुतना घरामध्ये शिरली आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताला हातावर घेतलं. हातावर घेतल्यानंतर स्तनाला लावलं, दूध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, पंचप्राण प्राशन केलं. आणि त्या ठिकाणी पुतना सांगते, आक्रोश व्हायला लागले. आणि पुतना सांगते, कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. सोड सोड काना आता येत नाही पुन्हा, 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 येत नाही पुन्हा, आता येत नाही पुन्हा, हो येत नाही पुन्हा, आता येत नाही पुन्हा, येत नाही पुन्हा, आता येत नाही पुन्हा, येत नाही पुन्हा, आता येत नाही पुन्हा, सोड सोड काना आता येत नाही पुन्हा, सोड सोड काना आता येत नाही पुन्हा, सोड सोड काना आता येत नाही पुन्हा, सोड
काही ऐकायला भेटच विठ्ठल महाराज चांगलं आहे तुमचा चोपडा तालुका महिला येत असेल आता सोड सोड काना आता येत नाही म्हणजे पुतना म्हणे काही काय माहिती असं सोड सोड काना आता येत नाही पुन्हा पुतना म्हणायला लागली कृष्णा मला सोड पंच प्राण ज्या वेळेस शोधायला सुरुवात केली त्यावेळेस पुतना म्हणाली सोड कृष्णा कृष्णा म्हणे मी कोणले धरत नाही हा मी बळजबरी कोणा जात नाही पण धराय गे ना आता काही सोड सोडा गोष्ट आहे का ती अजिबात नाही सोडानच नाही हा सोडानच नाही धरणा एकदा ना सोडान नाही नाही तर मग धरानं नाही हा माडकरी ववानं नाही पण वने ना तर मरेपर्यंत माडा काढानी नाही हा ववान नाही लागीस तर पण जर या मार्गामध्ये आला शेवटच्या श्वासापर्यंत निघायला कामा नको नाही तर आम्ही बकरी बी जर मरी की ना तरी आम्ही म्हणतो जाऊ दे भाऊ माडाना पायरेच जायचं लावू काय करावं कीर्तन कॅन्सल होईल असो या गोष्टींवर एक ठिकाण मन कीर्तन होतं गावनं नाव काही सांगत नाही तात्या जाऊ दे तिकडे तर कीर्तन होतं म्हणून आलं संध्याकाळी फोन ना देत नव्हता 4-4:30 वाजता महाराज निघणार का म्हणे म्हणतात जवळ भाऊ आता येसूच मी नेमकं संध्याकाळी त्या डोर बकऱ्या गाव माहितच ना जापट पडाले तसे गाव जापट पडाले बकऱ्या उन्हात बकऱ्या आणि बकऱ्याच्या गली जरी चालायला लागण्यात असंच बांधकाम चालू होतं दुसरा तालवर आई पहिला तालवर आहे ना आता दुसरा तालवर बांधकाम चालू होतं त्या मिस्त्री मस्तपैकी इटा रची आणतात वरून आणि नेमक्या ते बकरे येवान घात आणि वरून इट पडान घात एक होई गे ती इट नेमकी त्या बकरीना डोका माच पडी गी बकरी जागावर मरी गी ये ना लगेच अर्धा तास मग मला फोन बाबा कीर्तन कॅन्सल म्हणतात काय काय रे भो म्हणे आम्ही बकरी मरी गेली डोकाले ताने भो अरे लोक सगळा बाप मरी गया घर मा प्रेत जाकी ठेवतो अंगण मा कीर्तन करतोस काय आणि तुम्ही बकरी मरी गेली तू कीर्तन कॅन्सल कराय ना अरे खरं सांग मान नाही बोला अंतून गावले एवढं सांग दे पण आज चुकीनं कॅन्सल नको सांगू मला खरं बोलते मला कीर्तन मा राग नाही काय आपण काय कीर्तनच लागेल का 1 क्विंटल कपाशी 6 टक्कच भाऊ मी आणि निंदाना 3 चाचलेस काय निंदाना ताई तू खोटं वाटत असेल ना बहीण आंदर आलीस ना तू आंदर सुद्धा इच्छा आंदर सुद्धा कामली जातस आम्ही दोन्ही काय हा कारण की आपल्या बाबांनी परमार्थ साधा सांगितला हो कामामध्ये काम काही म्हणा कामधंदा सोडी द्या आणि सगळ्या या गोष्टी करा असं सांगितले का आपले हा बशी राय होतो एक ठिकाणी आणि करत राह असं नाही अरे काम करताना हात उठता बसता भांडता कांडता हरी बोला सर्व काम केल्यानंतर हे नियोजन होत असतं माई बाप हो म्हणून चांगला जरी विचार केला अरे त्या ठिकाणी पुतना मरण पावली आणि पुतना मेल्यानंतर बघा कारण की ती पवित्रच नाही महाराज अशी काही आख्यायिका आहे भरपूर मोठी आख्यायिका आहे ती काही मला एवढी सांगता बी आवनी आणि काय मी जर तोडकी मोडकी सांगसू बी तर काय त्याला भरपूर मोठा कथा भाग आहे पुतणेचा म्हणून मायबाप चांगला जरी विचार केला त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंता हळू मोठे व्हायला लागले काय तडवे तड हात तड हात टेकीता डावे गुडघ्याने रागत डावे गुडघ्याने रागत तड भात टेकीत पोरगा जरी आपला हंबा करायला लागला ना दोन्ही हात खाल टेक देसतो आणि डावा गुडगा असं टेकत चालू एक पाय उंचा करते लंगड्या दिवशी आटे देखा तुम्ही देखील देवारा मधला लंगड्या देव पुढे हात टेकड आता एक गुडग टेकडच आणि एक पाय उंचा करते राज तसाच हंबा करतोस आपण बिलकुल तडवे तड हात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने अरे रांगायला लागला श्रीकृष्ण भगवंत थोडा मोठा झाला सगळे लहान मुलं घेऊन खोड्या करी मन मोहना सर्व लहान लेकरांना जमा केलं आणि नाना प्रकारच्या खोड्या करायला लागला खोड्या करायला काय साधारण मित्र नाही होतात ते नावाला आपला सारखा होतात का असा गदगुल्या आमदार खासदार असं नाही होतात ते नावाला वाकड्या बोबड्या पेंद्या सुदाम्या लुकड्या असं होतात हा दीपक महाराज कृष्ण महाराज आमना शुभम आणि आमना विनेकरी भाऊ आता बारका सर्व सवंगडी एकत्र केल्या म्हणले का रे बाय तुम्ही एवढा चांगला करणार पोरे आता हा अगरबत्ती चापकच काय क्षेत्र आहे देखा ना मी कितला गदगुल्याशी काय करतोस देवा
काय करतात आमच्याकडे सर्व आहे हो, सर्व आहे खायला, दही आहे, दूध आहे, तूप आहे, पण काय करवा आमना घरवाला आहेत ना बट दूध मथुरामध्ये जाऊ देतोस म्हणे. हा बट आमना बिरडाना दूध आहे ना बट मुक्ती मग कायदा पण आमले नाही राहत म्हणे. असं आहे का काही? तसं नाही ना, जाऊ दे तिकडे. बघा एवढं दूध आहे म्हटलं महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो म्हणलं तुम्ही एवढं बारीक म्हणले तेव्हा आमच्या घरचे लोक काय करतात, सर्व सगळं गोकुळातलं जे दूध आहे पूर्ण मथुरेमध्ये रवाना होतं. म्हणले एक काम करा, काय करता आमच्या घरचे लोक तसे जे हो महाराज, बादली खंगाय खंगाय पैसा हा बट दूध डेअरीवर चालताच म्हणे, आणि खाल्ला जो फेस उरे राहत ना ते मग आम्ही सगळा चावस म्हणे सकाळी. मग कस काय तुम्ही झाडा वशात रे काका आजच राहशात म्हणे तुम्ही. म्हणे एक काम करा तुम्ही मन बरोबर चला, हा माझ्यासोबत चला, तुमले जेणे ते खाडसू. हा मी बी दाजींसोबत घेऊ ना, पण फोटो भर जा. हा माझ्या भगवंता बरोबर, कारण की ते कैलास आहेत महाराज. काय हा उमापती महेश्वर कैलास त्यांचं नाव आहे, आणि तेच ना सोबत मात्र प्रल्हादचा निघाला एका नदीन कहो मग आमनी सोबत ना भगवान मी लागस मग अजून. हा मग आमनी जोडच बटीच असते ना मग. बघा अरे सगळे या ठिकाणी देवांचा समुदाय आहे. देवानं सांगितलं चला माझ्यासोबत, पेंद्या सुदामा सगळे, आणि नाना प्रकारच्या खोड्या हात. मला काही जास्ती टाइम बी नाही, 15 मिनिटं. नाना म्हणते मनाकडे कवच नदी गिरात म्हणतो जाऊ द्या, पण तुम्हीच सांगले माले 12:30 म्हणून, बरोबर 12:30 वाजता तुम्ही. बघा नाही हो जास्त नाही, पोटमा भूक माहिती नाही काय बोली सांगू उपयोगशे, मलाच भूक लागते आले एक तर सकाळ नाश्ता बी करेल नाही म्हणे. विठ्ठल म्हणून सगळ्या सवंगडी एकत्र केले, नाना प्रकारच्या खोड्या केल्या महाराज. खोड्या करत असताना यशोदेबाईकडे काय खोडं सांगत नाही मी, यशोदेबाईकडे कारण यायला लागले. यशोदेबाई सांगितलं म्हणे यशोदा म्हणे तुम्ही जसं सांगितलं तसं म्हण पोरगा नाही, प्रत्येक मायले पोरगावर भरोसा राहस. हा पोरगा तर कितला बी काही काय बाजार करिअर नाही हो माय, मन पोरगा तसाच नाही. तो संध्याकाळी ले जिमका खेळते ना तरी माय म्हणत नाही हो माय तो पेनारच नाही, त्या मरी जायचंच मी पाची दिनी होईल. हा दुसरं नाव सांगी पण सौतन पोऱ्यावर विश्वास सोडा तिले म्हणतस माय. काय माय सांगेल यशोदाईचं तसंच होतं. यशोदाई म्हणे तुम्ही काय सांगतात, बाड सगुण गुणाचे ताने, बाड दिसतंय गोजिरवाने, काय सांगता गाराने का? अरे तुम्ही काय गाराने सांगतात, तुम्ही त्यानं भवराला पाड देतात, तुम्ही त्याला गोट्याला पाड देतात, आणि तुम्ही अजून सांगायला उभे राहतीस का माझा मुलगा तसा नाही. काय माझा मुलगा तसा नाही. मग हळूहळू घरामध्ये श्रीकृष्ण भगवंताने त्या सवंगड्यांसह काही चोरी सापडायला आली. मग बहुत झालं, त्या गोकुड्यामध्ये लई हाल निर्माण झाले. त्या गौडणींना लई तर श्रीकृष्ण भगवंत सवंगड्याशी त्रास द्यायला लागला. त्रास देताना मग गौडणी सर्व्या झाल्या. म्हणे यशोदे त्या कृष्णाला सांग काहीतरी, आम्ही राहूत का जाऊत गोवा ते गोकुळमा. काय काय यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे की जावे. यशोदा सांग तुझ्या मुलाला काहीतरी, नाही तर आम्ही जाते गोकुळ सोडी संचालना असू. काहीतरी सांगितलं, नाही तर आम्ही 12:30 एकले आठवून निघ जसू जाते. काय अरे सांगून द्या काहीतरी. यशोदे कृष्णाची सांगावे आणि गोकुळी राहावे का जावे. यशोदेला असं वाटलं आता भरपूर झाल्या, लईच खोड्या झाल्या. आता श्रीकृष्ण भगवंताला बोलवलं म्हणे कृष्णा आता तू काही लहान राहिला नाही, आता तू मोठा झाला, आता तुला आहे ना शाळेमध्ये जावं लागेल. म्हणजे इंग्लिश मीडियम का नाही म्हणजे शाळा म्हणजे तुझी शाळा आता गाई चारायला जावं लागेल तुला. गाई गोपाळ सवंगडे वना. काय हा गाई चारा या रानात गेला माझा गोपाळ घोगडे वाला. गाई चारा या रानात गेला माझा गोपाळ घोगडे वाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोगडे वाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोगडे वाला. प्रमाण येते बबली ताई शिक्कामोर्त प्रमाणे आहे. तुम्ही कितला का कालन कीर्तनले दाजी सोबत दादा दाजी प्रमाण कोणलेच म्हण देणार नाही. त्यामुळे मी दाजी दिसले म्हणालेच लाव. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाड गोंगडी. अन्नल्याशर महाराज म्हणाल खरं ते पण म्हणतात जाऊ द्या त्याच म्हणते. तुम्ही म्हणाल नाही एक तर तुम्हाला पहिलेच जमत नाही.
तुम्हाला एकच गुरु लागेच ना हो त्यामुळे पहिले ठाकूर सिंग बाबांना प्रचारक होतात त्या दोन्ही बी आता श्रीपाद बाबांना प्रचारक जायचे त्या दोन्ही बी चांगले आनंदाची गोष्ट आहे महाराज त्या मार्गामुळेच तुमच्या मार्ग भेटणार खरंय का नाही हा गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाडा अरे बाबा श्रीकृष्ण भगवंत त्या रानामध्ये गाई चारण्यासाठी आणि त्यासाठी गाई चारता चारता भरपूर खेळ खेळले महाराज कोणते खेळ हा मामा पोरा हा मामा कुमारी वादे मामा हा कुमारी वादे मामा हा मामा पोरा हा मामा कुमारी वादे मामा हा खेळ बबरा बाई खेळ बबरा बाई खेळ बबरा या गारादी गेला नमरा खेळ बबरा बाई खेळ बबरा